मागच्या आठवड्यात आपण पाहिलं असेल 750हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तो आवाज आम्ही घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एक आमच्या विरोधी पक्षाच्या आमदाराला सस्पेंडच करून टाकलं, निलंबित केलं हाऊसमधून. दुसऱ्या दिवशी देखील आम्ही विषय काढण्याचा प्रयत्न केला. पण सरकार हे महाराष्ट्राचं नसल्यामुळे, निवडणूक आयोगाचं असल्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेची पडलेलीच नाहीये असं आता वाटायला लागलं. झाला त्यावरती आशिष शेलार असतील किंवा सत्ताधारी पक्षातील लोक असतील त्यांनी टीका केलेली आहे. नक्कीच आपण पाहिलं असेल महाराष्ट्र एक येतोय तर महाराष्ट्र द्वेष्टे जे भाजपवाले आहेत त्यांना पोटात तर दुखणारच आहे. जे महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकू इच्छित आहेत त्यांच्या पोटात तर दुखणारच आहे. पण काल आपण पाहिलं महाराष्ट्र प्रेमी लोकांची, मराठी प्रेमी लोकांची ताकद जी आहे ती आपण पाहिली. भाषेबद्दल अनेक लोक वक्तव्य करत असताना संजय गायकवाडांनी एक वक्तव्य केलंय की महाराजांना 18 भाषा येत होत्या, तर महाराज यांची मूर्ख आहेत. हे त्यांचे आता जे तथाकथित पक्षप्रमुख आहेत ना चोर गटाचे, ते त्यांच्यावर कारवाई करणार की नाही हे आता महाराष्ट्र पाहत आहे. कारण आम्ही पण हे सगळं ट्विटरवर पाहिलं, आपल्या बातम्यांमध्ये पाहिलं. राग तर येतोच, पण जे कारवाई करू शकतात ते कारवाई करणार आहेत की सत्तेत राहण्यासाठी असंच सगळं काही चालू देणार आहेत हा प्रश्न आहेच. बघा ही सगळी नौटंकी आहे. जे फोन करून बोलू शकतात, पत्र कशाला लिहिण्याची गरज आहे? म्हणजे तुमच्यामध्ये काही बोलण्याचं हे नाही, संवाद नाही तुमच्यामध्ये. त्यांची भांडणं किती आहेत आणि काय आहेत हे मला माहिती आहे, मी सोडवायचो अर्ध्या वेळी. मग दोघेही रडायचे फोनवर. तर अशा रडके लोकांशी ते काय बोलले ते पत्र लिहिले त्याच्यात जाऊ नका. ते सत्तेसाठी सगळे एकत्र चिकटलेले आहेत, नाही तर एकामेकांच्या किती विरोधात आहेत हे मला माहिती. काय आहे की हे निर्लज्ज लोक आहेत. सगळं काही आमच्याकडून घेण्यानंतर सत्तेचे आता पाय चाटायला तिथे गेलेत. प्रतापराव जाधव यांनी एक वक्तव्य केलंय, मुंबई ही गुजरातची राजधानी. हेच आता कुठच्या पक्षात आहेत बघा, आणि तेथे पक्ष कारवाई होणार का? पण दुसरं म्हणजे आता त्यांचे नेते आपण पाहताय जे गद्दार गँगचे ते जय गुजरात पुण्यामध्ये म्हटलं. म्हणजे कुठे काय चाललंय? आज भाजपने मराठी माणसाची तुलना ह्या पाकड्यांबरोबर केलेली आहे. म्हणजे किती मराठी माणसांबद्दल, किती महाराष्ट्राबद्दल द्वेष भाजपच्या मनात आहे बघा. जे पहलगामचे अतिरेकी भाजपच्या देखरेखीत आले, जे पकडू नाही शकले त्या अतिरेक्यांना, त्यांची तुलना, त्या पाकड्यांची तुलना महाराष्ट्राबरोबर तुम्ही करता. खरं तर त्यांनी महाराष्ट्राची माफी मागायला पाहिजे, पण महाराष्ट्राचा खरा दुश्मन हा भाजपा आहे हे आज कळलेलं आहे. आमदार आणि खासदार माझ्या संपर्कात आहे, त्यांना विश्वास बसत नसेल येणारं काही चित्र दिसलेलं. बघा कालचे चित्र दिसलेले ना, सगळे तिकडचे हल्लेले आहेत आणि म्हणून ही सगळी एवढी विधान आहेत. एका सुद्धा विधानाला मी उत्तर देणार नाहीये. मीरा रोडमध्ये घटना घडली, त्यानंतर मीरा रोडचा वाद देखील पाहायला मिळाला. अनेक लोकांनी सांगितलं की या ठिकाणी मारवाडी असतील, गुजराती असतील, त्यांच्यावर होणारे अत्याचार आम्ही सहन करणार नाही. अत्याचार म्हणजे कुठचे अत्याचार? पहिलं तर काल राजसाहेबांनी पण सांगितलेलं आहे की उगाच कोणावरही हात उचलू नका, हे तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. पण जर कोणी अंगावर आलं, जर कोणी मराठीचा अपमान केला, मला सांगा आज जे हे सगळे चॅनेल्स, म्हणजे तुम्ही नाही पण जे काही दाखवत आहेत, हे जेव्हा एका मराठी माणसांना तुम्ही गहाणात, तुम्ही मटन मांस मच्छी खाता म्हणून त्या सोसायटीमधून काढलं तेव्हा कुठे होते? हेच चॅनेल सगळे जेव्हा मराठी माणसावर अत्याचार होतो, जेव्हा एखादं घर त्यांना मिळत नाही, तेव्हा कुठे असतात हे लोक? तर हे प्रश्न पहिले हे भाजपवाल्यांना विचारले पाहिजेत तुम्ही. प्रताप सरनाईक या ठिकाणी काल गेले, त्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय की आता शिवसेनेच्या शाखेमध्ये बाराखडी आहे शिकवली. बघा त्यांच्यावर आता जास्ती मला बोलायचं नाहीये, सोडून द्या. तेव्हा आदित्य ठाकरेंची ही प्रतिक्रिया